सबसे कातिल आणि गौतमी पाटील. तर प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील ज्या आहेत, या कायमच सर्वत्र ज्या आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या आहेत चर्चेत असतात. आपल्या लावणीच्या तालावर गौतमी नेहमीच अख्ख्या महाराष्ट्राला ज्या आहेत ठेका धरायला लावतात. त्यांचा डान्स पाहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून लोकं जे आहेत त्यांचा डान्स पाहण्यासाठी जे आहेत येतच राहतात. तर गौतमी पाटील जे आहेत त्यांनी तर डान्समुळे तर चर्चेमध्ये त्याच नेहमी राहतातच. परंतु आता त्या एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेमध्ये ज्या आहेत त्या आल्या होत्या. ते म्हणजे की त्यांचा एक चित्रपट जो आहे प्रेक्षकांच्या भेटीस आला होता आणि चित्रपटाचं नाव आहे घुंगरू एक संघर्ष. तर हा चित्रपट जो आहे 15 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटासोबतच 5 ते 6 मराठी चित्रपट क्लॅशमध्ये रिलीज झाले होते. त्यापैकीच हा एक चित्रपट होता. त्यामुळे नक्कीच या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरती मोठा फटका बसला. जवळपास रिलीजपूर्वी या चित्रपटाला 100 स्क्रीन्सवरती रिलीज करणार आहेत अशी बातमी होती आणि जवळपास रिलीज झाल्यानंतर तेवढ्या स्क्रीन्स भेटल्या का नाही तेवढं तर माझ्याजवळ सध्या मटेरियल अवेलेबल नाही, तेवढी तर माहिती अवेलेबल नाही. परंतु नक्कीच चित्रपटाच्या स्वतः टीमने म्हटले होते, की हा चित्रपट जवळपास 100 स्क्रीन्सवरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे ते रिलीज करणार आहेत. आता हा चित्रपट जो आहे बॉक्स ऑफिसवरती अक्षरशः फ्लॉप जे आहे ते ठरलेला आहे. या चित्रपटामध्ये गौतमी पाटील सोडून त्यासोबतच आणखी काही कलाकारही जे आहेत लीड भूमिकेमध्ये आहेत. जसं की पाहायला जर गेलं तर बाबा गायकवाड, सुदाम केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते अशी बरीच काही स्टारकास्ट आपण या चित्रपटामध्ये पाहू शकतो. तर बाबा गायकवाड जे आहेत त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेलं आहे. त्यासोबतच या चित्रपटाचे कथालेखन असेल, अभिनय असेल म्हणजे की या चित्रपटाची रायटिंग असेल, त्यासोबत चित्रपटामध्ये ॲक्टरही आहेत आणि चित्रपटाचे प्रोड्युसरही बाबा गायकवाडच आहेत. म्हणजे जवळपास ऑल ओव्हर मॅक्सिमम सेक्शन जे आहे बाबा गायकवाड यांनीच एकत्र साकारलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. तर गौतमी पाटील जे आहेत त्यांचा चाहता वर्ग लहान मुलं असतील त्यांच्यामध्ये तर आहेत, तरुणामध्येही आहे आणि त्यासोबतच वयोवृद्ध जे व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये त्यांचा चाहता वर्ग आहेत. परंतु जेवढा चाहता वर्ग त्यांच्या डान्समुळे, त्यांच्या नृत्यामुळे आहे, तेवढाच चाहता वर्गामुळे सर्वांना वाटले होते की त्यांचा चित्रपट जो आहे चांगली कमाई करेल म्हणून आणि चित्रपटाच्या टीमने जे आहे एक मेन जर कथा पाहायला गेलं तर त्यांच्या नावावरतीच ठेवली होती. जी की घुंगरू तुम्हाला समजत असेल की लावणी नृत्य त्या करतात आणि लावणी नृत्यामुळे चित्रपटाचं नाव देखील त्यामध्येच एक प्रकारे बघायला गेलं तर ठेवलं गेलं होतं. चित्रपट ओव्हरऑल फक्त गौतमी पाटीलच्या नावामुळेच एक प्रकारे सेल करायचा प्रयत्न केला, परंतु ते काही खरं जर बघायला गेलं तर यशस्वी ठरलं नाही. कारण की चित्रपट बॉक्स ऑफिसवरती दणकन आपटलेला आहे. 7 दिवसाच्या आतमध्येच या चित्रपटाला थिएटर्समधून काढण्यात आलेला आहे. स्वतः साम टीव्हीने त्यांच्या एका आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे की चित्रपटाला 7 दिवसाच्या आतच चित्रपटगृहांमधून जे आहे ते बाहेर काढलेले आहे. आता मी थोडेफार तुम्हाला चित्रपटाचे जे रिव्ह्यूही दाखवतो. वेगवेगळ्या युजर्सने दिलेले बुक माय शोवरती की कोणाचं काय म्हणणं आहे व काय नाही या चित्रपटाविषयी. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर बघा एक युजर या चित्रपटाला काय म्हणतात की वन टाईम वॉच फिल्म आहे ही. मराठी पीपल कांट मेक बाहुबली KGF, दे विल मेक ओनली सच कचरा. म्हणजे की त्याने सोप्या भाषेत कचरा म्हटलेला आहे या चित्रपटाला. 1 स्टार दिलेला आहे 10 पैकी. नक्कीच तुम्हाला मागं पोस्टरवरती हे दिसत असेल. आता दुसऱ्या युजरचं सांगायला गेलं तर दुसऱ्या युजरनं म्हटलेलं आहे भंगार काळा डुक्कर. 1 पैकी 10 त्यांनी जवळपास 10 पैकी 1 असं त्यांनी देखील IMDb रेटिंग किंवा रिव्ह्यू जे आहे ते दिलेला आहे. नक्कीच बॉडी शेमिंग अशी करायला पाहिजे नाही लोकांनी. आता दुसरं जर पाहायला गेलं तर एकांनी खूप चांगला तर वाईटच नाही तर काही जणांनी चांगले रिव्ह्यू दिलेले आहेत. जसे की 10 पैकी 10 स्टार दिलेला आहे. जसं की सुपर डायरेक्शन, ग्रेट ॲक्टिंग, ब्लॉकबस्टर, रॉकिंग असं एकाने या चित्रपटाला रिव्ह्यू जे आहे ते दिलेला आहे. तर खराबच नाही तर चांगलेही रिव्ह्यू काही जणांनी या चित्रपटाला दिलेले आहेत. जसं की आता एकाने एक रिव्ह्यू काय दिलेला आहे की एक नंबर हा भिकारचोट डायरेक्टर, ॲक्टर लायकी आहे का पिक्चर काढायची? 1 नंबरचा फालतू पिक्चर आहे. आता खरंच असं डायरेक्ट कोणाला नाव घेऊन किंवा कोणाच्या असं डायरेक्ट त्याची लायकी काढायची नसते. खरं तर या युजरने आता दिलेला आहे, परंतु तसा त्याचा रिव्ह्यू 10 पैकी 1 स्टार याने दिलेला आहे. तर एका जणाने दिलेला आहे की ओन्ली गौतमी पाटील ज्यांनी की 10 पैकी 10 स्टार दिलेले आहेत. आता काही जणांनी परत रिव्ह्यू दिलेला आहे की जसं की सुपर डायरेक्शन, ग्रेट ॲक्टिंग, वॉव म्युझिक, पण ऑसम स्टोरी, ब्लॉकबस्टर असं बरंच काही त्यांनी 10 पैकी 10 स्टार दिलेले आहेत. एकाने टाईमपास देखील म्हटलेला आहे, जवळपास 10 पैकी 1 स्टार रिव्ह्यू दिलेला आहे. एका जणाने की नॉट गुड देखील म्हटलेलं आहे, 10 पैकी 4 स्टार रिव्ह्यू दिलेला आहे. एका जणाने असं देखील म्हटलं आहे की मनी वेस्ट आहे, 10 पैकी 1. पुन्हा ते खूप जणांनी वेगवेगळे रिव्ह्यू जे आहेत ते दिलेले आहेत. काही जणांनी इन्स्पायरिंग देखील म्हटलेलं आहे. घुंगरू चित्रपटाला इन्स्पायरिंग आता कोणत्या व्यक्ती कशा बाबतीत म्हणलं मला तेच कळलं नाही. 10 पैकी 10 स्टार याने देखील रिव्ह्यू दिलेला आहे. तर अशापैकी युजर्सने देखील रिव्ह्यू दिलेला आहे ज्यांनी हा चित्रपट बघितला आहे. तुम्हाला नक्कीच मागे दिसले असतील. तर असं नाही की चित्रपट खूपच खराब होता किंवा काही नव्हतं म्हणून, परंतु शेवटी चित्रपट जो आहे बॉक्स ऑफिसवरती आदळलेला आहे. गौतमी पाटीलच्या नावावरती चित्रपट सेल करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो काही यशस्वी ठरला नाही. तर तुम्ही हा चित्रपट बघितला आहे का नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक यू.